तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव सिद्धांत बोरणे आहे आणि मी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मुरगाव तहसीलमधील इसापूर इटखेडा ह्या गावामध्ये राहतो. आणि मी आता पेट्रोल पंपवर पेट्रोल भरत होतो आणि आता जात आहो महागावच्या पहाडीवर. तर महागाव आमच्या गावापासून काही किलोमीटरवर आहे. तर मी आपल्या काही मित्रांसोबत आपला टाईमपास करायसाठी, जो की मी दिवसभर टाईमपास करतो, तरी मी अजून टाईमपास करायसाठी फिरायला आलो आहे. सायंकाळी फिरायला मला बहुत आवडते पहिली गोष्ट तर. आणि आता आम्ही पोहोचले आहोत नॉर्गेलिंग तिबेट कॅम्प. तर तिबेट कॅम्प महागाव जवळचा एक गाव आहे जिथं पूर्ण तिबेटियन लोक राहतात. नॉर्गेलिंग तिबेट कॅम्पचा मी सेपरेट एक ब्लॉग बनवलो आहे हिंदीमध्ये, तर तुम्ही नक्की चेकआउट करा. तिथं पूर्ण डिटेल्स आहेत. तुम्ही ह्या गावात येऊन व्हिजिट करू शकता. खूप चांगला गाव आहे आणि हा गावातला हा पहिला मंदिर आहे. इथे गौतम बुद्धाची मूर्ती आहे आणि ह्या मंदिरमध्ये महाशिवरात्रीच्या वेळेस भरपूर गर्दी असते. तर हा मंत्र आहे इथे बघा, जिथे तुम्ही जर दिसत असेल तर वाचा. आता मी वाचून नाही दाखवं. तर हे मणिचक्र आहेत बेसिकली, आणि एक मणिचक्र फिरवल्यानं तुम्हाला अनेक पुण्य मिळतात. तर मी हे वाचलो आणि हे मणिचक्र फिरवलो उजव्या हातानं. तर तुम्ही पाहू शकता हे ह्या प्रकारे फिरवल्या जाते आणि पूर्ण मंदिराच्या भोवती हे मणिचक्र बसवले आहेत. आम्ही हे फिरवलो आणि आम्ही जे पाप केलतो ते पुण्यामध्ये कन्वर्ट झाले. तर तुम्ही बी करू शकता. आणि मग माझ्या मित्राला पाहिजे होता ह्या गावचा एक कुत्रा, कारण इथं नाही का कुत्रे बी विकतात ह्या गावचे कोणकोणते लोक, जे तिबेटियन लोक राहते. जसा हा तिबेटियन माणूस आहे, हा आपल्या घरी कुत्रा ठेवते आणि कुत्रा विकते. मी म्हणलो भाऊ हा का कुत्रा हो का? आता आमच्या गावी असे गावठी कुत्रे तर बुवा आहेत. तरी हा म्हणे 500 रुपयाला देतो म्हणे. मी म्हणलो भाऊ 500 रुपयाला काय आम्ही कुत्रा घेऊ नाही. पहिली गोष्ट तर आमच्या घरी ऑलरेडी असे कुत्रे बहुत सारे पडले आहेत. तर आम्ही थोडंसं लाळवलो. मी लाळवायला गेलो तर हा बी पराला कुत्रा, माहीत नाही मला भिला का कातं. मग त्याच्यानंतर आम्ही ह्या मॉनेस्ट्रीमध्ये गेलो. तर हे मॉनेस्ट्री बेसिकली मॉन्क राहतात ह्या मॉनेस्ट्रीमध्ये, आणि भरपूर इथे मॉन्क्स असतात जे दुरून लोक आलेले असतात संन्यास घ्यायसाठी. लोक पण नाही, छोटे छोटे मुलं आलेले असतात. आणि हे माझे 3 मित्रबंदर. हा तुम्हाला कुत्रा दिसत असेल तर हा अलगच ब्रीडचा कुत्रा होता. तर बेसिकली हे जो व्यक्ती आम्हाला भेटले हे एक फौजमध्ये काम करतात, इंडियन फौजमध्ये. आणि हे ज्यांनी जो निशाण दाखवला तर त्यांच्या ॲक्च्युअल गोळी लागली आहे. तर हे मला तेच सांगत होते की फायटिंग खेळता खेळता गोळी कशी टच होऊन गेली यांच्या. आणि त्याच्यानंतर माझ्या मनात यांच्याविषयी खूप रिस्पेक्ट वाढली आणि मी यांना तिथेच सॅल्यूट केलो की आणि थँक्यू म्हटलं आम्ही सर्वांनी यांना. आणि ह्या गावात बेसिकली खूप कमी पब्लिक झाली आहे. पहिली तर खूप पब्लिक होती आणि यांच्यासोबत बोलून खरंच खूप छान वाटला. त्याच्यानंतर माझ्या वाढदिवसाची यांना पार्टी दिलो ह्या माझ्या भुक्कड काही मित्रांना, ज्यांनी मला लुटून टाकला त्या दिवशी. तसे आमच्या घरचे फोन करत होते, तर मी म्हटलं येत आहो यांना थोडा चारून टाकतो, नाहीतर अजून माझ्या मागे बोंबलतील की पार्टी नाही दिला. मी म्हटलं खाऊन टाका बापा, थोडा पुण्य मला बी लागून टाकल. भुकेलांना तुम्हाला पण भुकेले असतील कोणी तर तुम्ही बी चारत जा. तर आजच्या ब्लॉगमध्ये हाच होता गाईज. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर करा यार. बाय बाय.